प्रश्न क्रमांक 1. भारतीय संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय ए. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी. पंडित जवाहरलाल नेहरू, सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी. सरदार पटेल. पर्याय सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्राची पहिली राजधानी कोणती? पर्याय ए. नागपूर, बी. मुंबई, सी. पुणे, डी. दिल्ली. पर्याय ए. नागपूर हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. भारतातील सर्वात मोठी नदी कोणती लांबीने? पर्याय ए. गंगा, बी. ब्रह्मपुत्रा, सी. गोदावरी, डी. नर्मदा. पर्याय ए. गंगा हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. भारतीय राष्ट्रध्वजाचे डिझाईन कोणी केले? पर्याय ए. रवींद्रनाथ टागोर, बी. पिंगली वैंकय्या, सी. बिरसा मुंडा, डी. बाळ गंगाधर टिळक. पर्याय बी. पिंगली वैंकय्या हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. शेतीचे हरित क्रांतीचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? पर्याय ए. एम. स्वामीनाथन, बी. नॉर्मन बोरलॉग, सी. विक्रम साराभाई, डी. वर्गीस कुरियन. पर्याय ए. एम. स्वामीनाथन हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रात भगतसिंग नगर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए. सातारा, बी. यवतमाळ, सी. पुणे, डी. नागपूर. डी. नागपूर हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. भारतात योजना आयोगाची स्थापना कधी झाली? पर्याय ए. 1947 साली, बी. 1950 साली, सी. 1952 साली, डी. 1956 साली. पर्याय बी. 1950 साली हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण? पर्याय ए. प्रतिभा पाटील, बी. सरोजिनी नायडू, सी. सुषमा स्वराज, डी. सोनिया गांधी. पर्याय ए. प्रतिभा पाटील हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. भारताची पहिली जनगणना कधी झाली? पर्याय ए. 1857 साली, बी. 1881 साली, सी. 1872 साली, डी. 1941 साली. पर्याय सी. 1872 साली हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. सह्याद्री पर्वतरांग आणखी काय म्हणून ओळखली जाते? पर्याय ए. आरवली, बी. पश्चिम घाट, सी. नीलगिरी, डी. विंध्य. पर्याय बी. पश्चिम घाट हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. भाभा अणुसंशोधन केंद्र कुठे आहे? पर्याय ए. हैदराबाद, बी. मुंबई, सी. चेन्नई, डी. कोची. पर्याय बी. मुंबई हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. जय जवान जय किसान हा घोषवाक्य कोणाचा आहे? पर्याय
ए जवाहरलाल नेहरू, बी इंदिरा गांधी, सी लाल बहादूर शास्त्री, डी राजीव गांधी. पर्याय सी लाल बहादूर शास्त्री हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. भारताच्या राज्यघटनेत किती अधिकृत भाषा आहेत? पर्याय ए 18, बी 20, सी 22, डी 26. पर्याय सी 22 हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. पंचशील करार भारताने कोणत्या देशासोबत केला? पर्याय ए पाकिस्तान, बी चीन, सी नेपाळ, डी श्रीलंका. पर्याय बी चीन हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. हरितगृह वायूंचा प्रमुख वायू कोणता? पर्याय ए नायट्रोजन, बी हायड्रोजन, सी कार्बन डायऑक्साईड, डी हेलियम. पर्याय सी कार्बन डायऑक्साईड हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.